लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. बोरमधील 4 वर्षीय चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दखल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांना कठोर कारवाईचे निर्देश. बोर अत्याचार आणि हत्या प्रकरणामधील आरोपीवर यापूर्वीही विनयभंगाचे गुन्हे दाखल. घटना घडल्यावर अवघ्या 3.5 तासात आरोपीला अटक केली. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांची माहिती. नसरापूर घटनेप्रकरणी आमदार रोहित पवार पीडित कुटुंबियांची भेट घेणार. ही केस तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी, रोहित पवारांची मागणी. नातीच्या वयाच्या मुलीवर अत्याचार करणारा हैवान कोणत्याही दयामाया न दाखवता फाशी द्यायला दिली पाहिजे, अंजली दवानिया यांची संतप्त प्रतिक्रिया. बच्चू कडूंनी शिंदेच्या शिवसेनेत विलीन होत जिवंत समाधी घेतली. सामना अग्रलेखातून टीका. परिषदेच्या पायरीवरून कडू महाराज राजकीय वैकुंठ प्राप्तीला निघाले. सामनातून बच्चू कडू यांच्यावर हल्लाबोल. धनुष्यबाणातून प्रहार होणार, त्यामुळे प्रहार कायम राहणार. तर शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश हा मजबुरीचा निर्णय नाही, तर परिस्थितीनुसार घेतलेला निर्णय. संजय राऊतांच्या टीकेनंतर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया. मी आज ठाकरे सेनेसोबत उद्या सांगता येणार नाही. उद्याची परिस्थिती काय असेल सांगता येत नाही. शिंदे सेनेत जाण्याच्या चर्चेवर ठाकरेंचे खासदार संजय जाधव यांचं विधान. भाजप भविष्यातील निवडणुका स्वबळावर लढणार. सामना अग्रलेखातून टीका. भाजप अजित पवार आणि शिंदेच्या पक्षाला ठोकर मारून पुढे जाण्याच्या विचारात. सामनातून टीका. तर दादांचा पक्ष गिळण्याची तयारी झाली आहे. उद्या शिंदेंचे आमदारही भाजपत जातील. सामनातून दावा. नीलम गोऱ्हे आणि अंबादास दानवेंच्या संपत्तीत वाढ. शिंदेंकडून गोऱ्हेंना तर ठाकरेंकडून दानवेंना विधान परिषदेची पुन्हा उमेदवारी. राष्ट्रवादीचे उमेदवार जिशान सिद्दीकींच्याही संपत्ती 2 वर्षात 4 पट वाढ, तर गोऱ्हेंच्या संपत्ती 6 वर्षात 10 पट वाढ. 2029ला भाजप शिवसेना स्वबळावर लढू शकते. प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने तयारी करत असतो. राजकारणात कधी बॉन्ड किंवा अग्रीमेंट केलेलं नसतं, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. महेश शिंदेंनी भाजपसोबत सत्तेसाठी केलेला प्रकार शिंदेना मान्य नव्हता. एकनाथ शिंदेंनी महेश शिंदेंना समजही दिली होती. एकनाथ शिंदे महेश शिंदेंबाबत लवकरच निर्णय घेतील. महेश शिंदेंच्या वक्तव्यावरून मंत्री संजय शिरसाटांची प्रतिक्रिया. नाशिकच्या टीसीएस प्रकरणातील फरार आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज निकाल. अटकेत असलेल्या संशयित आरोपींना निदा खानने मदत केल्याचा आरोप. नाशिक रोड कोर्टात अटकपूर्व जामिनावर सुनावणी झाली होती. अमरावतीच्या परतवाडामध्ये मुलींचं लैंगिक शोषण प्रकरण. मुख्य आरोपी उझरखान इक्बाल खानची पोलीस कोठडी आज संपणार. आरोपींना आज पुन्हा अचलपूर न्यायालयात हजर केलं जाईल. परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणी 7ही आरोपींना न्यायालयात कोठडी. कोंढव्याला करायची म्हणणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याला नितेश राणेंचा पाठिंबा. पुण्याच्या कोंढव्यामध्ये दुर्बीण घेऊन हिंदूंना शोधावं लागतंय. सत्य परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न आमच्या पदाधिकाऱ्यांनी केला. नितेश राणे यांची ही प्रतिक्रिया. बागेश्वर बाबाकडून शिवरायांच्या प्रतिमेचा अनादर. बागेश्वर बाबाने गाडीत महाराजांची प्रतिमा उलटी ठेवल्याची चर्चा. याआधीच महाराजांवरील वादग्रस्त वक्तव्यामुळे बागेश्वर बाबावर टीका. प्रत्येक आमदाराची मंत्री होण्याची इच्छा असते. माझी मंत्री होण्याची इच्छा आहे. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांची स्पष्ट कबुली. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकरांना ईडीचा समन्स. येत्या आठवड्यातच चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश. चाकणकरांना समता पतसंस्थेतील खात्यात गैरव्यवहाराबाबत चौकशी होणार. बंधुखरात नॉमिनी असल्याची माहिती. मिसिंग लिंकची पुण्याहून मुंबईकडे येणारी लेन सुरू. कालच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिसिंग लिंक प्रकल्पाचं उद्घाटन झालं होतं. वाहतूक कोंडी कमी होण्यास आता मदत होणार. काल मुंबई पुणे महामार्गावर ट्रॅफिकमध्ये हजारो लोक अडकले. व्हीआयपी लोकांच्या नियोजनामुळे प्रॉब्लेम झाला. संजय राऊतांची कालच्या ट्रॅफिक जॅमवरून टीका. तर ठाकरेंमुळे प्रकल्पाला 2.5 वर्ष उशीर झाला. त्याबद्दल ठाकरे सेना महाराष्ट्राची नाक घासून माफी मागणार आहे का? नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. मुंबई महापालिकेच्या 80,000 कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी. महापालिकेच्या बजेटवर 94 तास मॅरेथॉन चर्चा. निधीचं समान वाटप करा आणि मुंबईचा सर्वांगीण विकास करण्याची मागणी. महापौर रितू तावडेंकडून मुंबईतील नालेसफाईच्या कामांची पाहणी. रस्ते विकास तसंच नदीच्या नालेसफाई कामांसाठी विविध ठिकाणी महापौरांच्या भेटी. स्थानिक लोकप्रतिनिधींसह अधिकारी दौऱ्यात सहभागी. राज्याचा 12वीचा निकाल 89.79%. 12वीच्या निकालात मुलींची बाजी. मुलींचा निकाल 93.15%. कोकण विभागाचा सर्वाधिक 94.14% निकाल, तर लातूर विभागाचा सर्वाधिक कमी 84.14% निकाल. 12वीत 86.80% मुलं उत्तीर्ण.
देशात आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर यापुढे तुमच्या मोबाईलवर आता सायरन वाजणार. आपत्कालीन सायरन वाजवण्याची आज देशभरातील सर्व मोबाईलवर ट्रायल संपन्न. देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता. प्रति लिटर 4 ते 5 रुपयांची वाढ होणार, सूत्रांची माहिती. पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाल्याने प्रवास महागणार. जिथे इंधनाची गरज तो प्रवास महागणार. पंतप्रधान मोदी सांगतात सर्व काही ठीक आहे, पण तसं नाहीये. इंधन दरवाढीवरून संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर निशाणा. देशात व्यावसायिक गॅस सिलेंडर तब्बल 993 रुपयांनी महागणार. मुंबईसह अनेक शहरात 19 किलोच्या सिलेंडरच्या किमती 3,000च्या पुढे. तर आता घरगुती गॅसच्या किमतीतही 50 रुपयांची वाढ होणार, सूत्रांची माहिती. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 933 रुपयांची वाढ. छोटे व्यावसायिक संकटात सापडलेत. गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्यानं व्यवसाय चालवणं आता कठीण होणार आहे. छोट्या हॉटेल व्यावसायिकांची ही प्रतिक्रिया. एसटीच्या ताब्यातील शौचालय प्रवाशांना आता 1 जूनपासून मोफत उपलब्ध होणार. बस स्थानकाच्या स्वच्छतेसाठी कंत्राटदार निश्चित. दर 4 तासाला बस स्थानकही स्वच्छ केलं जाणार. नंदुरबारच्या नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव. 1,40,000 कोंबड्यांच्या कलिंगला आता सुरुवात. लाखो अंडीही नष्ट होणार. 27 पोल्ट्री फार्मवर संकट. कोट्यावधींच्या नुकसानीची शक्यता. बर्ड फ्लूमुळे कलिंग करण्यात आलेल्या कोंबड्यांचा पोल्ट्री फार्म मालकाला नुकसान भरपाई मिळणार. मोठ्या पक्षाला 140, लहान पक्षाला 120 तर एका अंड्याला 4 रुपये प्रमाणे भरपाई मिळणार. 5 दिवस कलिंग ऑपरेशन पूर्ण करण्याचं नियोजन. पुण्याच्या उत्तर भागात तापमान 44°C वर. नागरिकांना उष्माघाताचा धोका. ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये विशेष उष्माघात कक्ष सुरू. चंद्रपूरला उष्णतेचा तडाखा. तापमान 44°च्या पार. हिटस्ट्रोकचा प्रभाव जाणवल्यास तात्काळ उपचार मिळावे यासाठी कोल्ड रूमची व्यवस्था. महापालिका आणि जिल्हा परिषदेकडून खबरदारी. गडचिरोली जिल्हा तापमानाने 43°C टप्पा ओलांडला. ट्रान्सफॉर्मरला थंड ठेवण्यासाठी महावितरणकडून मोठ्या कूलरचा आधार. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.